शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी होती. ती आता उद्या 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सुनावणी होईल. नशीब पुढची तारीख 1 दिवसाने पुढे ढकलली. 1 महिना नाही. उद्या आम्हाला युक्तिवादासाठी वेळ द्या, असं ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल म्हणाले. सिब्बल यांच्या विनंतीनंतर उद्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली. सर, निकाल जर शिंदेंच्या बाजूने असता तर निकाल केव्हाच लागला असता. निकाल उद्धव साहेबांच्या बाजूनेच आहे, म्हणून तारीख पे तारीख. आज सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आणि ठाकरेंच्या वकिलांमध्ये काय चर्चा झाली, चला बघूया. ठाकरे, शिवसेना, धनुष्यबाण सर्वांना उत्सुकता लागलेला विषय. आणि जेव्हा 4 ऑगस्टची तारीख देण्यात आली, स्वाभाविकरित्या आज दिवसभर चाटकासारखे सर्वच वाट पाहत होते सर्वोच्च न्यायालयात काय घडतंय. अखेर 4 वाजता कामकाज संपतं सर्वोच्च न्यायालयाचं दिवसाचं. परंतु आज तासभर पुढे जाताना ते दिसलं. 1 तास झाला, 4 नंतर 4:45 झाले आणि त्यानंतर शेवटचं जे हातचं त्यांचं प्रकरण सुरू होतं, ज्यावर सुनावणी सुरू होती, तरी सुद्धा शिवसेनेचं आज 36व्या क्रमांकावर असलेलं प्रकरण, शिवसेना पक्ष कुणाचा, शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण कुणाचं, हे काही सुनावणीला येताना दिसत नव्हतं. 4:30च्या सुमारास जेव्हा कपिल सिब्बल दिसले, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील, तेव्हा स्वाभाविकच लक्ष तिथं लागलं. कपिल सिब्बल आहेत म्हणजे नेमकं काहीतरी घडणार आहे. आणि नेमकं आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष कुणाचा, पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं की एकनाथ शिंदे यांचं. त्यात कपिल सिब्बल यांना जेव्हा विचारण्यात आलेलं आदल्या तारखेला, की हो तुम्ही किती वेळा प्रकरण पुढे ढकलायला सांगितलं, ते म्हणाले एकदाही नाही. होय, कपिल सिब्बल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील, देशातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं, अहो एकदाही नाही, मी एकदाही तारीख मागितली नव्हती, पुढे ढकला असं सांगितलं नव्हतं. त्यानंतर 4 ऑगस्टचं, आणि आज तुम्हाला ठाऊक असेल, तुम्ही कदाचित टीव्ही चॅनल्सवर जर बातमी आली असेल तर पाहिली असेल किंवा सोशल मीडियावर तुम्हाला दिसलं असेल, आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज ते सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेले. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटलेलं की आज 4 ऑगस्ट काहीतरी घडेल, ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी मोठं काहीतरी हाती येईल, बातमी हाती येईल. आणि उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्ष प्रमुख यांनी शिवसेना भवन मधील बैठकीत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना, इतर पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार आहे. 4 वाजल्यानंतर मगाशी मी म्हणालो, कपिल सिब्बल जेव्हा दिसले, ज्येष्ठ विधिज्ञ, ते उभे राहिलेत. कारण 4 वाजत आले, 4:45, जवळजवळ 4:40 झालेले. असं वाटलं, अरे 1 तास तर होत आला, जास्त काम केलं आज सरन्यायाधीश आणि त्यांच्या इतर 2 सहकार्यांनी. त्यामुळे आता शिवसेनेच्या प्रकरणाचं काय होईल. मात्र त्याच वेळी काय म्हणाले, कपिल सिब्बल उभे राहिले, त्यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. त्यांनी कोर्टाला सांगितलं की अहो पहा, लक्षात घ्या, तिथं जे घडलं, त्यांनी म्हटलं की सरन्यायाधीश विचारते झाले, ते म्हणाले की आपण हे प्रकरण उद्या घेऊया, शुड वी टेक अप टुमारो, असं त्यांनी विचारलं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी. कपिल सिब्बल म्हणाले, हो पण वेळ सांगा, एक कधी नेमकं प्राधान्यानं उद्या कधी येणार ते सांगा. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, हे पाहावं लागेल, इतर काही मिसलेनियस प्रकरणं ज्यांना म्हणतात तशी काही प्रकरणं असतात, ते आपण आधी सुरुवातीला घेऊ. कपिल सिब्बल ज्येष्ठ विधिज्ञ, ते त्वरित बोलले, उद्या आम्हाला थोडा वेळ द्या तुम्ही, 2 वाजता, सो दॅट इट इज टेकन, म्हणजे त्यावेळी घेता येईल 2 वाजता. अदरवाईज वी ऑलवेज सीम टू बी रनिंग आउट ऑफ लक. जे मी आज म्हणालो आहे की उद्धव ठाकरेंचे वकील आज सर्वोच्च न्यायालयात काय बोलले, अहो उद्या 2 वाजता वेळ द्या, त्याच्यापेक्षाही महत्वाचं, सर्वात महत्वाचं वाक्य, सर्वात महत्वाचं विधान हेच आहे
की अदरवाईज वी ऑलवेज सीम टू बी रनिंग आउट ऑफ लक. आम्हाला नेहमीच असं वाटतं की नशीबच साथ देत नाही की काय, आम्हालाच संधी मिळत नाही की काय. या अर्थाचं ते इंग्रजीतलं वाक्य शब्दशः घ्यायचं झालं तर, किंवा त्याचा जर आपण स्वैर अनुवाद केला तर घडतंय तसंच. जे कपिल सिब्बल यांनी मांडलं त्यानंतर त्यांनी सांगितलं उद्या या प्रकरणाची सुनावणी होईल. कारण भीती तीच होती, प्रकरणाची सुनावणी होईल की नाही, की पुन्हा मागे काही वेळा अनेकदा तर 3 वर्ष काही त्या प्रकरणात पुढचं काही घडलं नाही, तसंच आता काही घडायला लागलंय की काय. कारण लक्षात घ्या, आता ते प्रकरण कोणत्या टप्प्याकडे आलंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून आपल्या पदाधिकाऱ्यांना फक्त त्यांची आशा जागती ठेवण्यासाठी असं म्हणालेत का की धनुष्यबाण आपल्याला मिळतो म्हणजे निकाल लवकर लागतोय, त्यातून ते बोललेत का हो? तसं नाहीये. कपिल सिब्बल तेच बोललेत, कारण शेवटी ते ज्येष्ठ विधिज्ञ. त्या 10व्या परिशिष्टातली त्यांनी आठवण करून दिली आणि त्या मुद्द्याकडे ते घेऊन गेलेत की मुळात पक्ष कोणता किंवा आमदार खासदारांचा नाही ना. आणि एकनाथ शिंदे यांना शेवटी उद्धव ठाकरेंनीच नेता बनवलं, गटनेता. त्याआधी आमदारकीचे त्यांचे एबी फॉर्म त्यांचेच. त्यामुळे कपिल सिब्बल यांचा तो युक्तिवाद एका दिशेनं या लॉजिकल एंडकडे या केसला पुढे घेऊन जाताना दिसला. त्यानंतर 4 ऑगस्टची तारीख आली. त्या तारखे आधीच मगाशी मी म्हटलं तसं कपिल सिब्बल यांनाच विचारण्यात आली, तुम्ही नाही का पुढे ढकललं? त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. त्यानंतर आज जे घडलंय त्यातलं महत्वाचं वाक्य पुन्हा मी तुमच्या लक्षात आणून देतो. म्हणजे उद्या आम्हाला थोडा वेळ द्या, 2 वाजता, त्यावेळी घेता येईल. अदरवाईज, हे महत्वाचं आहे, अदरवाईज वी ऑलवेज सीम टू बी रनिंग आउट ऑफ लक. आम्हाला नेहमीच असं वाटतं हो की नशीब साथ देत नाही, आम्हाला संधी मिळत नाही. या अर्थाचं ते वाक्य हे महत्वाचं आहे. आता पाहायचंय आहे उद्या सरन्यायाधीशांनी सांगितलंय की 1 वाजता तुम्हाला मी सांगतो. उद्या हे प्रकरण घ्यायचं ठरलंय 2 म्हणजे लंच टाइम नंतर, त्यात 2:30 वाजता, 2 ते 2:30 होऊ शकेल त्याची सुनावणी. कपिल सिब्बल पुढचे मुद्दे मांडतील. जर उद्याच त्यांनी दीर्घकाळ दिला, एकनाथ शिंदेचे वकील त्यांचे मुद्दे मांडतील आणि मग महत्वाचा मुद्दा तोच असेल, निकाल कधी. तिकडे सर्वांचं लक्ष लागूनच राहील. अर्थात त्याआधी ही सुनावणी फार महत्वाची सुनावणी. हे प्रकरण ठाकरे, शिंदे, पवार आणि त्यांच्याही राष्ट्रवादीचं येणार आहे पुढे, फडणवीस, मोदी, यांच्या पुरतं मर्यादित नाहीये. हे प्रकरण भारतातील संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचं आहे. बहुपक्षीय संसदीय लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दिलेल्या बहुपक्षीय संसदीय लोकशाहीत पक्ष नेमका कोणता, पक्ष चिन्ह नेमकं कुणाचं, मग या सर्वाचा निर्णय जेव्हा लागेल ना, आणि सर्वोच्च न्यायालयातील कोणताही निकाल हा एखाद्या कायद्याप्रमाणे मानला जातो भविष्यात. अशा प्रकारे कुठे पक्षफुटी, पक्षफोडाफोडी असं काही होत असेल तर त्याचा दंडक मानला जाईल. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल हा ठाकरेंसाठी, शिंदेसाठी, फडणवीसांसाठी, पवारांसाठी, गांधींसाठी, मोदींसाठी, शहांसाठी नाही तर भारतीय संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. उद्या सुद्धा आपण याचा आढावा घेऊ.